जर आपण पाहिली तर इथून निश्चित स्वरूपात एक न सुरुवात होते। राकेश गोलू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला अमन YBCC एका बाजूला आपण पाहतोय DNCC बोईसर आणि पालघर विभागातले मात्र दोन तब्बल दोन मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतात। जिथे जर आपण पाहिलं तर थोडासा मिसफील्ड झालेली आहे आणि या मिसफील्डच्या साहाय्याने खऱ्या अर्थानं खूप कमी वेळा करण कडून हे बघायला मिळतं, परंतु सध्या आता बघायला मिळालंय। या धावसंख्या 4 मात्र मिळतील। करणला बॅकअप प्रेमचा अगदी शेवटच्या क्षणाला मिळणार होता, तो देखील साथ मिळाली नाही आणि धावसंख्या मात्र इथून 4 ने फ्लाय होईल। बघता बघता स्कोर काढला, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5 पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौकार आलाय। आता येणाऱ्या काळात आणखीन 5 बॉल संतोष अण्णा यांना पण पाहू शकाल। यावेळी सेंट टू द गॅप मध्ये समोर जरी पालघर एक्सप्रेस असेल हरकत नाही, राकेश गोलू आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त या हंगामात फॉर्मात असणारा खेळाडू राकेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग SG बॅट्सचा मात्र अँबेसिडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। शुभम गावड उमरोळी आपल्याला पाहायला मिळतात। जबरदस्त बॅट ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय दिवेश असेल, गोलू असेल, क्रितेश घेरत सारखा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय त्या बॅट यूज करत असताना। परंतु इथे मॅच मध्ये सध्या पलटवार, पहिला चेंडू वाईट तदनंतर 2 चौकार। आता पुन्हा एकदा चांगल्या लाईन और लेंथ न गोलंदाजी करावी लागेल। पुढचा बॉल इथे मात्र दडपण, प्रेशर, सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। DNCC हा संघ एका बाजूला पालघरचा प्रिन्स करणला आपण पाहिलं पॅराडाईजची स्पर्धा गाजवली, वन ऑफ द सिरीज सायकल वरती स्वार होणारा खेळाडू। सध्या धावसंख्या 10, 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। पुढचा बॉल यावेळी सलग तिसरा, पहिल्या षटकात धावांची लयलूट, धावांची हाणामारी आणि मारामारी, चौकार। गाणं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। समोर एका भाषा असला हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा ट्रम्प कार्ड आहे। ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय वन साइड बॅटिंग, एकदम जबरदस्त फलंदाजी। संतोष अण्णा यांच्या विरोधात मात्र आपण पाहतोय सलग 4 चेंडू आणि 4 चौकार। हे खूप कमी बघायला मिळालेलं आहे या अंडरआर्म क्रिकेटमध्ये। संतोष अण्णांच्या विरोधात ही फटकेबाजी, परंतु गोलू यांचं मात्र इथून कौतुक करावं लागेल, काय कमालीची फलंदाजी। राकेश गुप्ता इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 4 चेंडूंमागे 4 चौकार। एकही फटका असा नाही की ज्यामध्ये आपण पाहतोय गोलूचं कौशल्य त्याने सहज रीतीने हा चौकार खेचलाय। प्रत्येक फटक्यामध्ये मात्र एफर्ट्स आहेत। पुढचा बॉल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा चेंडू, डगआउट मधून टाळ्या येतात, डगआउट मधून शिटा येतात, का येऊ नयेत कारण 4 मध्ये 19। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थोडंसं 2024चा कॅलेंडर शांत होता, परंतु या मॅच मध्ये शेवट गोड होईल। ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो ही शेवटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अंडरआर्म क्रिकेटची आणि ज्यामध्ये राकेशचा फॉर्म पुन्हा एकदा DNCC ला मिळतोय। ओपनिंग पेअर साठी दाखल होत असताना इथे मात्र आपण पाहतोय 5व्या बॉल वरती देखील आक्रमण केलं होतं आणि इथून आपण पाहू शकाल हा बॉल डॉट आलाय। डॉट बॉल आल्यानंतर मात्र टाळ्या येतात YBCC कडून। शेवटचा बॉल या षटकातला बाकी, शेवटचा बॉल बाकी असेल। गोलंदाज तयार संतोष अण्णा, 19 धावा फलकावरती आतापर्यंत। राकेशची बॅट चांगल्या पद्धतीने बोललंय यावेळी।